नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण कारगिल विजय दिवस, शौर्य आणि अभिमानाचा सण याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शहीदांच्या बलिदानाची कथा सांगतो हा विजय दिवस आपला। भारताच्या इतिहासात अनेक शौर्यगाथा लिहिल्या गेल्या आहेत, परंतु 26 जुलै 1999चा दिवस भारतासाठी सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे। या दिवशी भारतीय सैन्याने आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती दिली आणि कारगिलच्या दुर्गम शिखरावर तिरंगा फडकावला। हा दिवस आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो। 1999च्या सुरुवातीला पाकिस्तानी सैन्याने आणि घुसखोरांनी लडाखमधील कारगिल, द्रास आणि बटालिक या अत्यंत उंचावरील भारतीय चौक्यावर लपून ताबा मिळवला होता। हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे रिकाम्या झालेल्या जागांचा गैरफायदा पाकिस्तानाने घेतला। जेव्हा भारताला या घुसखोरीची माहिती मिळाली, तेव्हा भारतीय लष्कराने आपल्या भूभागाचे रक्षण करण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केले। कारगिलचे युद्ध हे जगातील अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक युद्धापैकी एक मानले जाते। शत्रू उंचावर सुरक्षित बंकरमध्ये बसला होता, तर भारतीय सैनिकांना उघड्यावर आणि अतिशय उन्हे तापमानात डोंगर चढून जावे लागत होते। अशा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जवान मागे हटले नाहीत। साधारणपणे 60हून अधिक दिवस चाललेल्या या घनघोर युद्धात भारतीय हवाई दलाने देखील महत्त्वाची भूमिका बजावली। कॅप्टन विक्रम बत्रा, मनोज कुमार पांडे यासारख्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन टायगर हिल आणि तोलोलिंग सारखी महत्त्वाची शिखरे शत्रूच्या तावडीतून मुक्त केली। या युद्धात भारताचे सुमारे 550 जवान शहीद झाले। 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने सर्व घुसखोरांना हुसकावून लावून कारगिलवर पूर्ण ताबा मिळवला। हा दिवस आपल्याला शिकवतो की भारतीय सैन्य देशाच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते। हा दिवस केवळ विजयाचाच दिवस साजरा करण्याचा नाही, तर देशासाठी बलिदान देणाऱ्या अमर जवानांचे स्मरण करण्याचा आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा आहे। आजही दरवर्षी 26 जुलैला देशाचे पंतप्रधान नवी दिल्लीतील इंडिया गेट येथे असलेल्या अमर जवान ज्योतीवर जाऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात। शाळा, महाविद्यालये आणि देशभरात विविध कार्यक्रमाद्वारे जवानांच्या शौर्याचे कौतुक केले जाते। कारगिल विजय दिवस आपल्याला देशाप्रती असलेल्या कर्तव्याची आठवण करून देतो। आपण सर्वांनी आपल्या सैनिकांचा सदैव सन्मान केला पाहिजे आणि देशाच्या एकतेसाठी कटिबद्ध राहिले पाहिजेत। जय हिंद, जय भारत। सैनिकांच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम। आज आपण कारगिल विजय दिवस याबद्दल मराठी निबंध लिहिला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।